अंपायर बॉल दाखवताना लेट्स प्लेचा इशारा पण सुद्धा रेडी होते. सर्वजण सुपरवायच्या दिशेने जातोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि हिंदू धर्माचे रक्षण करते धर्मवीर संभाजी राजांसारखा छावा झाला ना कोणी होणारा दुसरा. गणपती बाप्पा मोरया. MCC संघ लवकर जिंकून आपल्या घरी या. ही खास कुठेतरी चला मॅचच्या दिशेने वळतोय. मॅच ऑन होते. सुपरवायची पहिली मॅच. येस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. गोलंदाजी मारवरती अनिकेत गारा. स्ट्राईक एंड वरती आशिष मेहरला आपण कमबॅक करताना पाहतोय. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने सिंगल साठी. ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आपणास विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मितेशजी पाटील आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. प्लीज डोंगरबाळ दोन्ही आमचे खास मित्र दोघांना विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मितेशजी पाटील ज्ञानेश्वरजी पाटील. हलक्या त्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीत खेळतो. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफल करती लगावल्या गेल्या. बघा इथून रणनीती कशा प्रकारे असेल. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब ज्या दिवशी पहिल्या दिवशी संघ केला तिकडे आशिष मेहरची कमी कुठेतरी होती. त्यानंतर विश्वासी सुद्धा कमी होती. आता खऱ्या अर्थाने जिथपर्यंत आशिष मेहर कमबॅक करतो एक अष्टपैलू खेळाडू. या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे या खेळाडूला. कोणतंही क्रिकेट असो टर्फ फॉर्मॅटचं क्रिकेट असू दे अंडरम बॉक्स क्रिकेटचं असू दे गोलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारे आहे की दरारा बनवून ठेवलाय. तसं आशिष मेहरचा उल्लेख वारंवार केला जाईल कारण की या हंगामामध्ये फुलटा चेंडू ऑन साइडला. ओ हो आकाश गरवाल यांचे पूर्णपणे प्रयत्न. हाताला चेंडू लागला होता पण तिकडे बॅकअप नव्हतं त्या कारणाचं पहिला चौकार. MCC सुपरवायचा पहिला चौकार. कमांड डीजे. हलक्या त्याने चेंडू ऑन साइडला घेऊन काढला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करत धावा 8. बघा 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल करत धावा 8. एका चौकानंतर कशा प्रकारे स्वतःला एक सिंगलनी आपलं धावफल चालू ठेवायचं. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचा आमच्यापर्यंत वळतात. वाईटचा इशारा. 9 रन ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. फुलटा चेंडू ऑन साइडला. चेंडू उडून जातोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. बघा धावफलक कशा प्रकारे फ्लाइंग स्टार्ट आहे. इकडून सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकार 13 मेराचं समीकरण. इकडून काय घडलं पहिल्या षटकामध्ये बघा एक चौकार राजच्या बॅटमधून आला. तदनंतर आशिष मेहर हे सुद्धा म्हणतात की खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलला तर मुझे भी अपना रंग बदलना पडेगा. तेवर बदलल्यात. इकडून सुरुवात लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब कधीपासून खेळपट्टीच्या दिशेने येऊन बसला होता. जशा प्रकारे सुरुवात पाहिजे एक फ्लाइंग स्टार्ट. खऱ्या अर्थाने खूप चांगली स्टार्ट करतोय. ज्ञानेश्वरजी पाटील आणि मितेशजी पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती असेल प्लीज आमच्या व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाज जोगित पाटील. हलक्या चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीत घेऊन काढला. सिंगल. 14 धावफल करती. कमबॅक. यष्ट उद्ध्वस्त केले. आशिष मेहरच्या यष्ट जोगित पाटील यांनी उद्ध्वस्त केलेत. कमॉन डीजे. सद्गुरु साईनाथ महाराज की निघालो तुम्ही थँक्यू. थोड्याच वेळात एक UCC म्हटल्यानंतर आधी डोंगरपाडा.
आधी डोंगरपाड्याला एक गोड 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 आवाज. ज्ञानेश्वर पाटील एक एक्सपिरियन्स खेळाडू या खेळपट्टीचा अनुभव, लहानपणापासून क्रिकेटवरचं अतोनात प्रेम आता आमच्या माईकच्या सोबत जुळतात. मॅचच्या दिशेने 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला. धावफळ का 1 for 14. बघा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू सिंगलसाठी. बघा याच गोष्टीचा क्रिकेटमध्ये उल्लेख असतो. तुम्ही फुलटॉस असला त्याला सिंगल का खेळता, त्या फुलटॉसचा फायदा का करून द्या. आ बैल मार मुझे असा कुठेतरी चेंडू असतो. नंतरला आठवतात 3-4 षटक जेव्हा संपायला होता तेव्हा आठवतात की फुलटॉस एखादा आला होता, त्या फुलटॉसवर सर प्रहार का नाही केला गेला. हॅलो हॅलो नक्की नक्की मी काय म्हणते विपुल, तुला फुलटॉस आला म्हणून काय त्याला डायरेक्ट खांद्यावर घ्यायचा नसते. बरोबर, एक पण कधी कधी कारली पाहिजे. नक्की सर. बघा एक चेंडूने मॅच पण लांबवली जाते ना. इथून बॅटिंग करणाऱ्या टीमचा माइंडसेट बरोबर आहे. तू बघितलं का, एक ऑब्झर्व केलं का काय त्याचं टेंगल आहे, टेंगल मुले बॉल पण त्याने फुलटॉस बनवला, बघितलं की नाही. ही फिटनेस सुद्धा आहे ना. मग फिटनेस साठी सुद्धा नयन मांगेल यांच्याकडून पारितोषिक आहे. कारण की बघा ना नवापूरचा संघ जो आहे तो बघ फिटनेस मध्ये कहा दिसते. तर हा आमचा आकाश आहे फिल्डिंगला, एवढा लंबू टांगा बघा किती फिटनेस मध्ये आहे. सुंदर असा एक खेळाडू दिसतो सगळ्यांमध्ये. मग ती फिटनेस टिकवण्यासाठी जर का इथून मॅन ऑफ द सिरीज असेल ना ज्ञानेश्वर पाटील सर, त्याला आरव्ही फिटनेसची मेंबरशिप MCC कडून फ्री आहे. नक्की मग आम्ही फक्त त्या संघामध्ये मोरेगाव चॅलेंजर्समध्ये फक्त आकाश यालाच बघू शकतो का त्याच्याकडे जी फिटनेस आहे ती मला वाटते आतापर्यंत मला कुठे दिसली नाही. तुम्ही मोरेगाव मध्ये बघताय, मी मितेश पाटीलकडे बघतोय डोंगरपाड्यात, त्यांची फिटनेस सुद्धा चांगली आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलक 1-8-18 18 धावा धावफलक लगावला गेल्यात. घेऊया ब्रेक. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर पाटील यांचा गोड आवाज ऐकूया. गुरु साईनाथ महाराज की जय. पाय 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 थँक्यू. ज्ञानेश्वर पाटील यांनी फिटनेसचा उल्लेख केला होता. आता फिटनेस माइंडसेट बाजूला ठेवायला लागेल. आता गोलंदाजी करायची. तुला नक्की समजल का आमच्या गावांचा जो अष्टपैलू खेळाडू आलेला आहे तो आकाश, जे पद्धती तो बॉल टाकीत ना 18 झाल्यात. 13 होता. कोणत्याही संघाने आपला अतिरिक्त खेळाडू ऑलरेडी पहिलाच पाठवायचा असतो, कारण 2 ओव्हर झाल्यानंतर जर तुम्ही असे आर्ग्यू करून काय अर्थ नाही त्या गोष्टीला. चला तिसरा षटक घेऊन येतोय तो आमच्या गावांचा आकाश. त्याचा पण टेंगल जाम मोठा आहे. बॉल गुरगुटी पण डायरेक्ट स्टंपच्या मधीन. बघू काय करते आपल्या संघाटी तो. अंगिल तर तुला विपुल बघितलं का नाही, पहिले बॉलला काय पाठीवर थपथप के देतो. साधं काम आहे का त्याचं. ती बॅटल सुद्धा आहे ना. दोघांची हाईट सारखी आहे, पण आकाश घरात सांगतो मी 2 इंचांनी मोठा आहे. टांगा काढला होता. आकाश जास्त टेन्शन घेऊ नको, सिरीज आपलेच घर येणार आहे. सिरीज घरा येईल का नाही, पण आरव्ही फिटनेस मध्ये जिमला जावं लागेल. नक्की. रिस्पेक्ट दिली आकाश घरात यांच्या गोलंदाजीला पूर्णपणे रिस्पेक्ट, सन्मान देऊन चांगला चेंडू हातात आहे सर. चांगला चेंडू हातात आहे, त्या चांगल्या चेंडूचा पूर्णपणे सन्मान करतायत. आता मला वाटते आकाश काय रस्ता इरे ते वाटते. आपच्या तटाने जाऊन चालणार नाही आकाश, टमच्या मध्ये निघे. वेगाने मला वाटते आकाशचा हात जे गेलतो डोंगरावर ते पटकन स्टंपवर आलं. ती तुम्ही उल्लेख केला होता ना की फिट अँड फाईन खेळाडू आहे, तर दाखवून देताना की फिटनेस काय असते. नक्की काल तो बँडेज लावून आला होता हाताला, की बोलते माझा हातबीत दुखतो, पण आज मला वाटते हातबीत कुठे गेला तेल लावत वाटते आणि सुरेख बॉल घेतो तो खाली डायरेक्ट आकाश. आणि नयन मांगेला मी कालपासून बघतोय, आपण जो एक पंच इथे अवेलेबल केलेला आहे, गोटे अंपायर म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचे डान्स काहीशी बघायला भेटत नाहीत. नयन मांगेला पंचांनी जरा लक्ष द्यायचं आहे. तुमच्या डान्ससाठी पब्लिक वाढला पाहिजे. आपलं एवढं भव्य निव्य असं आयोजन आहे, त्याच्यामध्ये तुमच्या डान्सचीच कमी मला दिसते.
चला वेलकम बॅक. आयला क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. इकडून आकाश खरत का ज्ञानेश्वर पाटील सर असा वारंवार फ्रेम मध्ये येतोय. रनआउट सुद्धा आकाश यांच्या माध्यमातून, पहिला ब्रेक थ्रू सुद्धा आकाश यांच्या माध्यमातून संघासाठी खूप चांगलं गेम होतोय. फिट अँड फाईन, थ्रो सुद्धा प्रॉपर अँड चेंडूला गॅदर करण्याची स्पीड सुद्धा प्रॉपर आहे. नक्की नक्की तुम्हाला मी बोललोच होतं, सगळ्यांमध्ये मला एकच खेळाडू जो दिसतोय जो फिट अँड फाईन आहे. कारण सगळ्या बाबतीत फिट अँड फाईन आहे. एक जो विषय आहे तो मी काय माईकवरती बोलू शकत नाही, त्या बाबतीत पण भरपूर फिट अँड फाईन आहे तो. बघा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक 26. कशा प्रकारे धावफलक बॅकफुटला आला. पहिला फ्लाइंग स्टार्ट 13 धावा होता, त्यानंतर अजून फक्त 13 धावा झाल्यात. उलटा चेंडू ऑन साइडला फेकी वेगाने जोगित पाटील. हो चेंडू यष्टनवर लागलाय की नाही. फेकी सुद्धा झाले. ऑफिशियल अंपायर वेग पाटील सर. बघा सर आकाशला रंग बदलताना दिसले, म्हणजे आकाशने जी फेकी केली त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जोगित पाटील. खरबुजे को देकर खरबुजा भी रंग बदल रहा है. नक्की नक्की, कारण ते टरबूज व करिंगल पड्यासारखं झालं. ते टरबूजचं वजन पड जास्त ना, करिंगल फुटलं गेलं. करिंगल म्हणजे तो बघितलं तर आपण बघू तो जोगित, टरबूज म्हणजे आकाश. बॉडीचा उल्लेख नाही केला, बॉडीच्या फिटनेस बघा दोघांची. आकाशची हाईट पण आहे ना त्याच्यात. मग तेच फुलटा चेंडू. चेंडू इकडे काय केले, फेकी करण्याच्या नादात चेंडूला कलेक्ट सुद्धा नाही केला. इनिंगची समाप्ती. धावफलकर धावा 31 रन स्कोरवर. 32 धावेचं आव्हान मोरेगाव चॅलेंजर या संघाला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा लगेचच घेणार आहोत. नेमा बॉईज विरुद्ध जयसाई 11. नेमा बॉईज निरंजन टीम यस. जयसाई 11. चला नाणेफेकी करून घ्यायचे विपुल, आणि लगेच LNCC संघाने आपलं सत्रक्षण लावायचं आहे. पंचांनी लगेच त्या गोष्टीची दखल घ्यायची आहे, कारण की आपल्याला 11च्या आत जरा मॅच संपल्या तर आपल्याला बक्षीस समारंभ सुद्धा सरळ रीतीने पार पाडता येतो. म्हणून पंचांनी सुद्धा त्वरित सामने चालू केले पाहिजेत, याची दक्षता घ्यायची आहे. अक्षयजी कांबळे आपणास विनंती आहे आमच्या टॉस्का बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. चला दोन्ही संघ या. नेमा बॉईज विरुद्ध जयसाई 11. कालच्या दिवसात जयसाई 11 आपल्याला क्वालिफाय होताना सुपर वेलच्या दिशेने येताना दिसला. नेमा बॉईज दोन्ही कर्णधार येत आहेत. बघा दोन गेम लिहिले. दिस इज अ कॉल. हॅलो MCC आलाय. मान्यवर विनंती असेल आदरपूर्वक विरामनाचे. निरंजन काय निर्णय असेल. फिल्डिंग घेऊ. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल जयसाई या संघाला. जयसाई या संघाला 24. सूर्य कसा आपने टोळलेला चेंडू टोला ऑफच्या दिशेने चेंडू जातो. थोडीशी चुकी करताना टाइम लाईन सर एक मिनिट टाइम लाईन दिली होती चेंजेसची. कशा प्रकारे नेमा बॉईज या संघात काही चेंजेस आहेत का. 2 चेंजेस सर. त्यात बेस्ट ऑफ लक. जयसाई काल तुमचा संघ खूप चांगला खेळला होता. आता कशा प्रकारे फलंदाजी करायचा सेट असेल. 30+ असेल. 30+ संघामध्ये काल जर विचार केला तर काही चेंजेस आहेत का आता. कोण नाही चेंज हाय तेच. म्हणजे निश्चित पूर्ण संघ विजयनगरची पोरं घेऊन खेळणार आहेत. बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा अहवाल. मोरेगाव चॅलेंज नेमा बॉईज संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवड. ओव्हर डू ज्ञानेश्वर पाटील सर. नक्कीच विपुल. 2 चेंडू झाले. 2 चेंडू मध्ये 5 धावा झालेल्या आहेत त्या मोरेगाव चॅलेंजर संघाच्या. आफताबने पहिल्याच चेंडूवरती सूर्यकसा चौकार टोटावला होता आणि 1 धाव घेऊन त्याने आकाशला स्ट्राईक वरती आणलं होतं. आकाशने सुद्धा सुंदर रीतीने स्ट्राईक रोटेट हे चालूच ठेवलेलं आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल ती 6. आफताब याने सूर्य कसा टोळावलेला. पुन्हा त्याच दिशेने चेंडू सरळ सीमा पार जातोय 4 धाव्यांसाठी.
पुन्हा एकदा ऑफ साइड ड्राईव्ह केलाय. आफ्ताब ऑन फायर. जशा प्रकारे त्या साईडला स्टार्ट होती या साईडला सुद्धा त्या स्टार्ट आहे. धावपळ करत धावा 14. घेऊया ब्रेक ऐकूया डीजेला. थँक्यू थँक्यू थँक्यू. धावपळ करत धावा 5 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. 5 चेंडू नंतर धावपळ करत धावा 14. 1-4-14. बघा कोणता खेळाडू आपला स्टार्ट करतोय. 4 चेंडू आणि 13 मेराचं समीकरण वैयक्तिक आफ्ताबाच्या बॅट मधून आलेलं आहे. म्हणजे कशा प्रकारे सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट इकडे सुद्धा होती, तिकडे 13 होते. इथे 5 चेंडू उर्वरित 1 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा ऑफ साइड ड्राईव्ह केले. चेंडूला कलक केले. फेकी थोडीशी खराब. सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. घेऊया ब्रेक 15. आपल्या एकविराई 1 मिनिट थांबतो. धावपळ धावा 15. बघा एक पारितोषिक आकाश घरात यांनी जर का लगातार 3 चेंडूवर 3 चौकार झाले तर मितेश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील या दोन्ही डोंगरपड्यातील गोड व्यक्ती मिळून 2200 आणि 2200. आता कॅल्क्युलेशन करा किती होतात. 2200 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 चौकार. ज्ञानेश्वर पाटील आपल्या बरोबर येतोय. बघा कशा प्रकारे रणनीती बदलले मोरेगाव चॅलेंजर्सनी. कालच्या दिवसाचा जर का विचार केला तर सलामीवीर जोडी सोनू अँड आफ्ताब होता. आता टार्गेट मोठं आहे तर आकाश घरात आपल्याला सलामीवीर जोडी म्हणून दिसतोय. नक्कीच चेंजेस केले आहेत त्यांनी. त्यासाठी चेंजेस केले होते की आकाश सारखा मोठा खेळाडू त्यांनी आपल्या संघामध्ये नियुक्त केला होता. त्याची जागा जी बनली होती ती काल मला काही दिसली नाही, पण आज नक्कीच मला त्या संघामध्ये दिसते. नक्कीच वेळ घेतला जातो. पॅडलशिपने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकनी धावफलक पुढे सरकताना 16 रन पुढे 16 धावा. बघा आता बॅटल असेल. आशिष मेहर अगेन्स्ट आकाश घरात. दोन्ही एक्सपिरियन्स, दोन्ही अष्टपैलू खेळाडू. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. येस 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 येस. इकडून पारितोषिक सुद्धा वाढते. पारितोषिक सुद्धा लागलेलं आहे. 2200 लागलेलं दोन्ही आका ज्ञानेश्वर पाटील आणि मितेश पाटील यांच्याकडून. पण इथून कशा प्रकारे खेळ घ्यायचा आहे, संघाची काय गरज आहे ही पाहावं लागेल. आता हलक्या हाताने घेऊन काढला. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, तदनंतर फक्त सिंगल ऑफ साइडला घेऊन काढला. 3 चेंडूचे आतापर्यंत खेळ झाला. धावपळ का धावा 17. 17 खतरा गोट्या असणार आहे हे पाहावं लागेल. बॉल टू बॉलचं इक्वेशन. इथून बघा एक जबाबदारी घेतली. आशिष मेहराला माहिती आहे मॅच लांबवायची नाही तर स्वतः आधी मॅच घेतले. स्वतः आधी गोलंदाजी करण्यासाठी पुढे आले. मॅच वळायची आशिष मेहरला इथून जर का एखादा डॉट आला तर त्या डॉट नंतर कमबॅक करू शकते. बघा अटॅकिंग फील्ड सुद्धा पुढे आले. आकाश घरत यांच्या अगेन्स्ट अटॅकिंग फील्ड हे सुद्धा पाहावं लागेल की आकाश घरत यासाठी मोठे फटके खेळण्यासाठी जाईल की सिंगल. बघा मोठे फटके की वेगाने. ओ बॅकअप आहे. साहिल तांडेल होते तिथे. साहिल तांडेल होते. बघा जी अटॅकिंग फील्ड लावली होती त्या दिशेने चेंडू गेला होता. त्यानंतर सिंगल घेणं आकाश घरत यांना कुठेतरी थोडंसं कठीण झालं होतं. यात मनामध्ये काय खेळताना ज्ञानेश्वर पाटील आणि मितेश पाटीलचं पारितोषिक आहे का मनामध्ये. 2200 पारितोषिक सुद्धा लागलेलं आहे. लगातार 3 चौकार. शेवटच्या चेंडूसाठी फिल्डर सुद्धा मागे आलेत. हे पाहावं लागेल की अटॅकिंग फील्ड आफ्ताबसाठी नाही लावली जाते कारण की आफ्ताबच्या बॅटमधून 3 चौकार आले आहेत. अटॅकिंग फील्ड आकाश घरत यांच्यासाठी लावली जाते. म्हणजे कुठे प्रकारे कोणाला लालच द्यायचे, कोणाला सिंगल खेळू द्यायचे हे सुद्धा माहिती आहे एलएनसीसी नवापूर संघाला. अखेरकार षटकाची समाप्ती. दुसऱ्या षटकाची समाप्ती. करंट रन रेट 10 धावफळ का धावा 2020. रिक्वायर्ड रन रेट 6. 12 चेंडू 12 धावाची मॅच ऑन आहे. घेऊया ब्रेक. ऐकूया ओमकार देसाईला. थँक्यू. गोलंदाजी मारवती राज. बघा इथून परिस्थिती कशी आहे. येणारे 6 चेंडू येणारी काय होय, कशा प्रकारे सामना कोणत्या दिशेने जातोय. सामन्याला मोरेगावात जायला आवडेल का नवापूर मध्ये. इथून राज चुकी करतोय.
अंपायर आमच्या दिशेने वळतात, दोन्ही हात करताना वेग पाडेल सर, व्हाईटचा इशारा. इथून मॅचचं इक्वेशन थोडंसं फसते. आता अटॅकिंग फील्ड अफ्ताबसाठी सुद्धा लावली जाईल का? 12 चेंडू, डबल 1, 11 धावेची गरज. इथून जर का डॉट नाही झाले तर थोडासा संघ मागच्या दिशेने येताना दिसेल, पण इथे कमबॅक करण्याची क्षमता राजमध्ये सुद्धा आहे. हो फिकी नाही करायची. बघा हात चौकार सुटला होता मोरेगाव चॅलेंजर शेवटच्या चेंडूवरती. तिथे सुद्धा हेच चित्र होतं, त्याच दिशेने चेंडू आला होता, फिकी करण्याच्या नादात तो चौकार गेला होता. इथे सुद्धा तेच चित्र, पण इथे मॅच आता प्रकारे ऑन आहे. मॅच दोन्ही संघांना ऑन आहे. इथून 90 आणि 10% इक्वेशन. आकाश लेफ्ट करण्याचा प्रयत्न, अखेरकार चेंडूला बॅट लावी लागली. येस, पंचांचा इशारा आहे, बॅट लागली, डिक्लेअर होऊन. दोन चेंडू 23 धावा धावफळ करते. इथून सिंगलला महत्व दिलं जाते. पेडल स्वीप. बघा सिंगलला महत्व दिलं. पहिल्या इनिंग मध्ये रणेश्वर पाटील यांच्यासोबत चर्चा साधली होती की सिंगलला महत्व द्यायचं आहे, पण प्रत्येक फुलटॉसवर त्यांनी सांगितले की प्रत्येक फुलटॉसवर प्रहार नाही करायचं, सिंगल घेतली सुद्धा जाईल. पण इथून सिंगलचं इक्वेशन तसं नसतं. इथून जर का सिंगल घेत राहिलं तर मॅच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब 6 5 3-4 आणि 2-3 अशी मॅच येऊ दे. मग इथून मॅच सुद्धा वाढली, पण मॅच वाढल्यानंतर जर का त्या अटॅकिंग फील्ड मध्ये एखादा डॉट झाला तर तो प्रेशर रिलीज करण्यासाठी तुमच्याकडे तेवढी ताकद सुद्धा पाहिजे की समोर गोलंदाज कशा प्रकारे अटॅकिंग फील्ड लावली असेल तर ड्राईव्ह साठी बॉलिंग केली जाईल का टॅप साठी, हेही पाहावं लागते. फिल्डिंग नुसार गोलंदाजी करणं हे इम्पॉर्टंट आहे क्रिकेटच्या मैदानात. इथून मॅच ऑन आहे. आकाश गरज यांच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, डाव्या यष्टींवरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पण चेंडू डाव्या यष्टींच्या बाहेर. दुसरा वाईड. इथून जितके वाईड येतील तिकडे लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब थोडा बॅकफुटला जाताना दिसेल. आणि या षटकामध्ये जर का विचार केला तर 2 अतिरिक्त धावा ऍड झाल्या अटॅकिंग पुन्हा 2 फिल्डर अटॅकिंग फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय. फुलटा चेंडू, वेगाने चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. साहिल तांडेलाच्या हाता घालून चेंडू कमांडीचे. अशा प्रकारे संघ बॅकफुटला जाते. 8-3 समीकरण. इथून पारितोषिक सुद्धा नाही मिळणार कारण की एकच चौकार मारू शकतात. हो राज इज अ कमबॅक. यष्ट उद्ध्वस्त खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ जाऊन मिळतो यष्टांमध्ये. आकाश गरज बॅक टू द डगआउट. कमांडीचे थँक्यू. बघा कशा प्रकारे सामन्यामध्ये काय झालं. 2 वाईड नंतर मनामध्ये प्रेशर होता की संघाला कमबॅक कशा प्रकारे करून द्यायचे. त्या नादात एक फुलटॉस चेंडू हाताळला. इथून फुलटॉसला का वारंवार चर्चा केली जाते कारण की आकाश गरज एक अष्टपैलू खेळाडू या खेळपट्टीचा अनुभव आहे. त्या फुलटॉसवरती प्रहार केला गेला. साहिल तांडेच्या दिशेने चेंडूला बाहेर पाठवलं सीमारेषा बाहेर. तिकडे सामन्याला आकाश गरज यांनी इझी करून दिलं. म्हणजे आता मॅचचा जर का विचार केला तर 7 चेंडू आणि 3 धावा. हो आदर्श मोठा फटका खेळण्याच्या नादात सर्व मैदान फोडावं लागणार आहे. हा प्रेशर होता अटॅकिंग फील्ड. आकाश गरजनी का आपली विकेट सोडली ही पाहावं लागेल. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. सामना कशा प्रकारे 6 चेंडू आणि 30. थोडस बॅनर पिवळ्या पडद्यापासून थोडस लांब व्हायचं आहे. पिवळ्या पडद्याचे बॅरिकेड्स आहेत त्याच्यापासून थोडस जे लाईटीचे बोल बॅनरचे बोल त्याच्यापासून लांब भरायचंय. बघा 6-3 मॅच ऑन आहे. इथून अफ्ताब एक सलामीवीर बॅटर आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन नॉन स्ट्राईक सोनूला आपण पाहतोय गोलंदाजी मारतो. हो सुरेख. बघा फक्त चेंडूला कट केली, दिशा दाखवली गेलं. सोनू नवीन बॅटर. 5-2चं इक्वेशन 5-2. बघा इथून ही गोष्ट आहे. आशिष मेहर यांनी जर का तिसऱ्या षटक हाताळलं असतं तर तिसऱ्या षटकामध्ये कहाणी वेगळी असती. पण दुसऱ्या षटकामध्ये आशिष मेहरच्या प्रत्येक चेंडूवरती सन्मान देऊन सिंगल चालू ठेवलं. त्यानंतर राजचा एक फुल टॉस, त्या चौकार, त्यानंतर 2 वाईड. या गोष्टी मॅच संपल्यावर सर्व काही कॅल्क्युलेट केल्या जातील. 5 चेंडू 2 धावा. ओहो इकडून मनोबल खचले गेले.
मनोबल खचले गेले फुल टॉस चेंडू पहिला स्वीपनी चेंडू टॉप 6 मध्ये मोरेगाव चॅलेंजर संघ जातोय. एलएनसीचे दावापूर संघाचा